नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळत आहे. सरोज राग भरलेली असते अद्वैतवरती, कारण तिने अद्वैतला आणि कलाला वेगळ्या परिस्थितीत पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर तिचा संताप झालेला असतो आणि ती अद्वैतशी भांडत असते. तुम्ही दोघांनी एवढी जर जवळीकता केली तर मला ती सहन होणार नाही. अगोदर तुझ्या बाबांनी मला फसवलं आणि मी या घरात एकटी पडले. मला पण आता तुझ्या बाबतीत असं काही झालेलं पाहिजे नाही. या घरात कोणी तुझी फसवणूक जर केली तर मला ती सहन होणार नाही. ती मुलगी ह्या घरात फसवणूक करून आली आणि आली तर आली, आता ती तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे आणि तू तिच्या जाळ्यामध्ये अलगत अडकत चालला आहेस, ते मला दिसत आहे आणि ते मला सहन होत नाही. तेव्हा तू सांगण्याचा प्रयत्न करतो की तू जो अर्थ काढत आहे आई, तो जरा वेगळा आहे, तू चुकीचा अर्थ काढते. तेव्हा मात्र सरोज त्याच्यावर राग भरते. मला ना तुझ्याशी बोलण्यात आता वेळ वाया घालायचं नाही, थोडा वेळ मला एकटे राहू दे, नंतर बोलू, तू जा इथून. इकडे आपल्याला सोहमची तीच परिस्थिती दिसते. सोहम 2-3 दिवस काजलला भेटलाच नाही. तो तिला भेटण्यासाठी आज कॅफेत जातो, तेव्हा तिची वाट पाहतो. तिच्या अगोदरच तिथे जाऊन पोचलेला असतो. ती तिथे गेल्यानंतर त्याला विचारते, मित्रा तू कुठे होतास, इतक्या दिवस आला का नाहीस? तेव्हा तो तिला विचारतो, मी 2-3 दिवस आलो नाही तर तुला काहीच फरक पडला नाही का? तेव्हा ती म्हणते, फरक काय पडणार, आपले कस्टमर वगैरे सगळं असतं, आपण कामामध्ये बिझी असतं आणि कामच आपल्या आता सध्या जास्त महत्त्वाची प्रायोरिटी आहे. सोहमला हे ऐकल्यानंतर विचित्र वाटतं. तो म्हणतो, मी गेली 2-3 दिवस हिला भेटलो नाही, ह्या गोष्टीचं हिला काहीच वाटत नाही. तो तिला विचारतो, तुला माझी आठवण आली होती का? काय वाटत होतं मी तुला भेटलो नाही तेव्हा? मला तर ते जाणून घ्यायचं आहे. तेव्हा काजल म्हणते, त्यात काय एवढं, नाही आला, तुझी तब्येत बरी नसेल, इतकं तू रोज रोज हॉटेलचं खातोय म्हणजे तुझी पोट वगैरे बिघडलं असेल, असा विचार केला मी आणि म्हटलं ठीक आहे, बरं वाटलं की भेटूच की आपण. आणि फोनवर तर आपलं बोलणं होतच होतं, मग त्यात काय एवढं, काय वाटायला हवं होतं, तू भेटला नाही भेटला काय फरक पडतो, असा प्रश्न काय विचारत आहे तू, मला ना काहीच समजत नाही, असं काजल करत असते. मात्र सोहमला त्या गोष्टीचा फार राग येत असतो. काजल बोलत असते, तो तिच्याकडे वेगवेगळे प्रश्न विचारू लागतो आणि तिच्याशी तो बोलता बोलता म्हणतो, जर मी पुन्हा इथे वापस आलोच नाही तर तुला काहीच फरक पडणार नाही, तू मला काहीच समजत नाहीस. तेव्हा ती म्हणते, त्यात काय आता, तुला जी ऑर्डर हवी ती मी आणून देते आणि नाही आला एखाद दिवशी तर दुसरा कस्टमर येईल. असं म्हटल्यानंतर सोहमला राग येतो आणि तो बाहेर निघून जातो. आणि तो का निघून गेला हेच काजलला कळत नाही. असा काय हा मला विचारतो, तू मला 2 दिवस भेटली नाही तर कसं वाटलं, नक्की याला म्हणायचं तरी काय होतं, आता काजलला तेच कळलेलं नाही. आणि इकडे सोहमची चिडचिड होत असते. मी हिला सांगण्याचा काय प्रयत्न करतोय, हिला नेमकं कळतंय की मुद्दाम नाटक करते न कळण्याचं. मला तरी असंच वाटतंय की हिला समजलंय, पण ही मुद्दाम मला टाळत आहे. हिला का मी हॉटेलचा खाणारा खाऊ गुदरा असा काहीतरी वाटतोय का? मी फक्त इथे खाण्यासाठीच येतो आणि तासनतास हिच्यासाठी आलेलो असतो, हेही हिला समजत नसेल का? असं म्हणतो आणि तिच्या बाबतीत तो राग करू लागतो. इकडे अद्वैत आईच्या रूममधनं वापस आल्यानंतर कला त्याला विचारू लागते की सरोज मॅडम फार चिडलेल्या आहे का, काय बोलल्या का त्या? तेव्हा तो म्हणतो, खूप चिडले आहे, तुझ्यामुळे माझी आई माझ्याशी आता नाबोलती झाली, माझ्याशी नाबोलती ती तुझ्यामुळेच झाली, कारण तू मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते असं आईला वाटते आणि हे फक्त तुझ्यामुळे झालं, तू मला उठवलं नाही. तेव्हा ती म्हणते, मी तुला रात्री कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला तर तू मला बोलला की दरवेळी मी तुझंच ऐकू का, मला नाही ऐकायचं. झोपेत पण चिडला नाही तो चांदेकर कसला, झोपेमध्ये सुद्धा तुझा मास तू दाखवायचा सोडवलाच नाही. तेव्हा तो म्हणतो, हे शक्यच नाही, मी खूप जागसूत झोपलेला असतो, मला काय बोललं काय केलं सगळं आठवतं, तू मला उठवलंच नाही, मला आठवतंय तू मला मुद्दाम तुझ्या मांडीत झोपू दिलं आणि आता हे सगळं तूच केलेलं आहे, तुझ्यामुळेच माझी आई माझ्याशी नाबोलती झाली. असा वेगवेगळे आरोप तो कलावरती लावू लागतो आणि कला मात्र सांगत असते, हे बघ मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेते म्हणून का मी हे पण नाही ऐकून घेणार आणि मी तुला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू इतका मास दाखवत होतं झोपेमध्येही, मी माझं एवढंच करत होता. मला आता ते ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, मी फार कंटाळली, दमली, थकली मी आता हे सगळ्यांचा उत्तर देत देत आणि मी तुला उठवण्याचा खरंच खूप प्रयत्न केला होता, पण तू उठला नाही, त्यात माझी काय चूक? आणि कोडी सोडवण्यासाठी तू इतका उत्साह दाखवत होता आणि मग मी तुला नाही बोलले असेल तर तू बोलला असतं, ही रूम माझी, हे सगळं माझं, हा पेपर माझा, हा पेन माझा. असं म्हटल्यानंतर मी तिथे आता माघार घेतली आणि तू उत्तरं सांगत होता तशी मी लिहित होती, त्यात माझं काय चुकलं? तेव्हा तो म्हणतो, इथून पुढे माझ्यापासून दूर राहा आणि माझ्याशी ना तू बोलली नाही तर जरा जास्तच बरं होईल, आतापासून आपण दोघांनी एकमेकांशी बोलायचं नाही असा अद्वैत तिला सांगतो आणि निघून जातो. मग कलालाही राग येतो, मला नेमकं हा समजतो काय, मला कोणी येतं काहीही बोलून निघून जातं, मी काय याच्यासाठी अशी तशी मुलगी वाटते का? आणि मी याच्याशी बोलले नाही तर याला फरक नाही पडणार तर मीही नाही बोलणार याच्याशी बोलून माझंही काही भलं होत नाही.
इकडे सोहम परत रेस्टॉरंटमध्ये वापस येतो. काजल त्याला पाहते आणि परत हा वापस आलाय म्हटल्यानंतर त्याला ते विचारायला जाते, काही आणू का, कॉफी वगैरे घेणार का. सोहम तिच्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहत असतो आणि तिला तो म्हणतो, प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे, इथे माझ्याजवळ बसतेस का. तेव्हा ती म्हणते, नाही असं कस्टमरच्या इथे बसू नाही शकणार ना, मी कामावर आहे ना आत्ता. पण तो म्हणतो असतो 2च मिनटं बस, मला ना महत्त्वाचं एकदम अर्जंट बोलायचं आहे. आणि मग ती म्हणते, ठीक आहे 2 मिनटं बसते, जर सरांनी पाहिलं तर ते माझ्यावर चिडतील, दुसरे कस्टमर आले की मी लगेच उठून जाईल, मग तुझं काही ऐकणार नाही, असं म्हणते आणि त्याच्याजवळ बसते. तो म्हणतो, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ती म्हणते, पटपट सांग रे, इथं कस्टमरांची गर्दी वाढत जाईल आणि मला बोलायला भेटणार नाही मग. सोहम तिला म्हणतो, खरं मी जे सांगणार आहे ते तू सिरियसली ऐकशील का. आणि ती थट्टा मस्करी करत असते, सिरियसली म्हणजे काय असं तसं ती बोलत असते. तेव्हा तो एकदम चिडून तिच्यावरती बोलतो, खरंच मी जे सांगणार ते सिरियसली ऐक. आणि मग ती म्हणते, बरं ऐकते बाबा सिरियसली, असं म्हणत ती त्याच्याकडे कान देऊन ऐकू लागते. मग तो सांगतो, मला तुला सांगायचं आहे की तू मला खूप आवडते, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. आता हे शब्द ऐकल्यानंतर तिने कसल्याही प्रकारची रिॲक्शनच दिली नाही आणि ती त्याच्याकडे पाहत म्हणते, खरं सांगू का, मला ह्या गोष्टीमध्ये आत्ता वेळ वाया घालवायचं नाही. आत्ता माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई आणि वडील. आता त्यांच्यावरती जे काही संकट आले आहे आणि आमच्या घरातली परिस्थिती, हे सगळं काही तुला ठाऊक आहे, तुला वेगळं काही सांगायला नको. आत्ता मला फक्त पैसे कमवायचे एवढंच माहिती आहे, आईवडिलांना आनंदी ठेवायचं. माझ्या 2 बहिणींची लग्न झाली, त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्या माझ्या आईबाबांकडे कशा लक्ष देत आहे तेही तुला ठाऊक आहेच. म्हणून मी सांगते, आत्ता मी फक्त माझ्या आईबाबांकडे लक्ष देणार आणि तू हे सगळं इथं बोलला इथंच विसरून जा, कारण ह्या गोष्टीला काहीच भविष्य नाही. तू विचार करून पाहिलायस का, आपलं असं कुणाला कळलं तर आपल्या बाबतीत कोण काय निर्णय घेणार. आधीच इतकं वादळ आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे तिसरं वादळ कोणीही सहन करू शकणार नाही. सोहमला ती भानावर आणण्याचा प्रयत्न करते. थोडा दिवस हा विषय आपल्या दोघांमध्येच राहू दे आणि याच्यानंतर परत ह्या गोष्टीचा कुठेही उल्लेख करू नको आणि ह्या गोष्टीला विसरून जाण्याचा प्रयत्नही तू कर, असंही ती सोहमला सांगते. कारण आपल्याला ह्या नात्याचं कसल्याही प्रकारे भविष्य घडणार नाही, त्यामुळे आपण मित्रमैत्रिणी म्हणून कायम एकमेकांना भेटत राहू. आणि तुझ्यासाठी मी आत्ता ह्या क्षणाला फक्त काय आणू शकते तर गरम गरम कॉफी, असं म्हणत ती तिथून उठते आणि कॉफी आणायला निघून जाते. इकडे मात्र सरोज फारच जास्त विचारात बुडलेली असते. तिला तो क्षण सारखा आठवत असतो ज्यावेळी ती कला आपल्या मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे असं दिसत होतं आणि ते क्षण आठवून तिचा संताप होत असतो. फक्त आबांसाठी हे लग्न केलं आहे आणि त्यासाठी मी सहन करत आहे त्या कलाला, पण याच्यापेक्षा जास्त नाही सहन करू शकणार. मला ती काही करून घराबाहेर काढायची आहे, पण काढता येत नाही, म्हणून तिचे हात दगडाखाली अडकल्यासारखे ते तिथे अडकते. पण आता काय करावं म्हणून तिला एक युक्ती सुचते. ती कागद घेते, कागदावरती एक भलं मोठं लेख लिहून ठेवते आणि मग तिचं डोक्यात तो विचार चालू असतो तसं ती करण्याचा प्रयत्न करू लागते. ती कलाला किचनमध्ये बोलवायला जाते. मला तुझ्याशी काम आहे अर्जंट, माझ्यासोबत चल. तेव्हा ती म्हणते, काय आहे इथेच सांगा ना, कुठे चल म्हणताय. तेव्हा ती तिच्यावर रागवते, तिचा हात धरते, खेचते आणि खेचत तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला उभं करते. उभं केल्यानंतर तिने लिहिलेली ती पानभर चिठ्ठी ती कलाच्या हातामध्ये टेकवत तिला म्हणते, हे वाच आणि याच्यावरती सही दे. आता हे काय असावं म्हणून कला विचारू लागते, नक्की कशाबद्दल काय आहे हे, असं विचारत असताना सरोज म्हणते, मला ना मुळात तुझ्याशी वादच घालायचा नाही. मग कला ती चिठ्ठी वाचू लागते. त्या चिठ्ठीतला मजकूर तिने वाचल्यानंतर, मी लग्न केलं आहे, फसवणूक केली, पण मी कधीही माझ्या नवऱ्याच्या जवळ जाणार नाही आणि अशी वेळ आली तर मी त्याला विरोध करेल. आणि त्या चिठ्ठीखाली ती सही करायला सांगत असते. आता हे कलाला काही झेपत नसतं, ती त्याचा जाब विचारत असते. तेव्हा सरोज म्हणते, हे बघ, मला ना मुळात तुझ्याशी वादच घालायचं नाही आणि तू घरच्या सगळ्यांना गुंडाळला असशील, पण तू मला गुंडाळू शकत नाही. मी तुझा चेहरा चांगलाच ओळखते. तुम्ही मोठ्या श्रीमंत मुलाला कसं घाडायचं, त्याच्या पुढे कसं करायचं आणि त्याला कसं आपल्या नादाला लावायचं हे तुमच्यासारख्या लोकांना चांगलं ठाऊक आहे आणि तुमच्यासारख्या लोकांना मीही खूप चांगल्या प्रकारे ओळखते. तू माझ्या मुलाच्या गळ्यात तर पडली आहे, पण मी तुला कधीही सून म्हणून स्वीकारणार नाही आणि माझ्या पुढे करण्याचा प्रयत्नही तू करू नको. तेव्हा ती म्हणते, झालेलं काय होतं ते तरी ऐकून घ्या आणि अर्धवट गोष्ट माहिती तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला. तेव्हा ती म्हणते, तुझ्यात हिंमत असेल ना, फक्त तू त्या चिठ्ठीवर मला सही करून दे. मला तुझ्या बाबतीत काहीही ऐकण्याची अजिबात इच्छा नाही आणि कॅपॅसिटी तर अजिबात राहिलेली नाही. तेव्हा कला काही बोलण्याच्या मनस्थितीतच असते, पण ती काहीच बोलू देत नाही. मग कला त्या चिठ्ठीवरती सही करून देते. सही केल्यानंतर ती चिठ्ठी
ती सरोजच्या हातात देते तेव्हा ती म्हणते, आता हे जे घडलं आहे ते लक्षात ठेव आणि चिठ्ठीत जसं लिहिलं आहे तसं वागायचं, माझ्या मुलापासून लांब राहायचं, त्याच्या आसपासही भटकायचं नाही, असं सरोज म्हणत असते. आणि कला मात्र निमूटपणे सगळं काही ऐकत असते आणि त्या चिठ्ठीवरती तिने सही पूर्ण केल्यानंतर ती चिठ्ठी ती सरोजच्या हातात टेकवते आणि आता म्हणते, तुमचं मी ऐकलं, तुम्ही सांगितलं म्हणून निमूटपणे मी चिठ्ठीवर सही पण केली. आता मी जे बोलल ते तुम्हाला ऐकावं लागेल, कारण तुम्ही माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावले आहे. हे चिठ्ठी लिहिताना तुम्हाला वाटलं नसेल, पण तुम्ही ना माझ्यावरती आणि माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला. फक्त माझ्यावर आरोप लावलेला नाही तर माझ्या चारित्र्यावर, माझ्या आईवडिलांवर, सगळ्यांवर तुम्ही मोठा आरोप लावला आहे आणि इतके मोठे शिंतोडे तुम्ही उडवले आहे, हे मी कधीही विसरणार नाही माझ्या आयुष्यामध्ये. तुमच्या मुलाशी मी लग्न करून ह्या ज्या परिस्थितीत आले ते मला मान्य आहे, पण हे असलं काही मी माझ्या मनात कधी आणलेलं नाही आणि आणणारही नाही. पण तुम्ही जी ही चिठ्ठीवर माझी सही घेतली, हे खूप मोठी चूक केली आहे. माझा खूप मोठा आत्मा तुम्ही दुखवला, अपमान केला आहे तुम्ही माझा खूप. हेही ती बोलत असते. तिच्या डोळ्यातनं अश्रू खाली गळत असतात, पण मात्र त्या सरोजला एवढीही दया येत नाही आणि कलाला ती उलटून बोलत असते. तेव्हा कला म्हणते, आम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करते ह्या घरात जागा मिळवण्यासाठी, सगळ्यांच्या मनाची मर्जी राखते, कधी तुमचं मन दुखवेल असं कधी वागतही नाही आणि तुमच्या समोरही मी येत नाही, आणि पण त्या गोष्टीचा तुम्ही उगीचच वेगळा अर्थ घेतला. मी या घरात फक्त आबांसाठी आणि माझ्या आईवडिलांसाठी तग धरून उभी आहे, पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ इतका घाणेरडा लावाल याची मला अपेक्षा नव्हती. तुम्ही आज माझा खूप मोठा अपमान केला आहे आणि तो अपमान मला सहन होत नाही. माझ्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडेही मला सहन होत नाही आहे, असंही ती बोलते. तेव्हा मात्र सरोज तिच्याकडे बघते, मोठी डोळे करून, काहीही बोलत नाही. कला मात्र बोलत असताना ती एक शब्दही न चुकता बोलत असते. तिने बोललेले पॉईंट एकदम बरोबर असतात. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, कला माहेरी गेलेली असते आणि आबा आद्वेकला आल्यानंतर विचारतात, काय रे कधी आलास? तेव्हा तो म्हणतो, मी इतक्यातच आलो. पण कला कुठे दिसत नाही, कुठे गेली? अंजूला विचारतो, अंजू काहीच सांगत नाही. मग आबा म्हणतात, अरे तिला माहेरी जायचं होतं, तिला खूप सगळ्यांची आठवण येत होती, मग ती माहेरी गेली आहे. तेव्हा आद्वेक म्हणतो, हिला बहुतेक लपून छपून सगळ्या डिझाईन बनवायच्या आहे, आज खूप मोठी ऑर्डर दिली आहे ना, त्याच्यासाठीच बहुतेक ही माहेरी गेली असावी. पण ती बिचारी माहेरी कुठल्या कारणाने गेली हेच त्याला माहीत नाही. आईवडिलांसमोर ती खूप खचून गेली, रडते. मला सगळ्यांची मर्जी राखता मी खूप दमले, मला आता आराम हवा आहे, मी सगळ्यांना तोंड देऊन खूप थकली, असंही ती खचून जाऊन वडिलांसमोर बोलत असते. वडील मात्र तिला सांगत असतात, तू आमच्या सगळ्यांचा आधार आहे, आमचा कणा आहेस तू, आणि तुला मोडलेला आम्ही पाहू शकणार नाही. खंबीरपणे उभं राहा, सगळ्यांसमोर प्रश्नांची उत्तरं दे, कधीही अशी हरू नकोस, असंही ते तिला सांगत असतात. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. त्यासाठी आपण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.